हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण गुड्स ट्रान्सपोर्टेशन बघितलं होतं. त्याच्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस हा जो पार्ट होता तो संपवलेला होता. आय थिंक त्या फायनान्शियल सर्व्हिसेस पैकी एक लास्ट एंट्री जी असेल ती आय थिंक त्या लेक्चरमध्ये लास्ट कव्हर झाली नाही. अकॉर्डिंग टू मी ते लेक्चर अनफॉर्च्युनेटली मध्येच कट झालं. सो ती शेवटची एंट्री जी ती आपण एकदा रिवाइज करूया. येस, सर्व्हिसेस बाय अन इंटरमिजियरी ऑफ अ फायनान्शियल सर्व्हिसेस लोकेटेड इन अ मल्टी सर्व्हिसेस सेज with International Financial Services Center IFSC status to a customer located outside India for international financial services in currencies other than Indian rupees. सो याच्यासाठी त्यांनी काय काय दिलंय तर इंटरमिजियरी ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस इन IFSC इज अ पर्सन त्यांनी सांगितलंय हु इज परमिटेड ऑर रेकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑर ऑफ इंडिया or any regulator appointed for regulation of IFSC or who is treated as a person resident outside India under the Foreign Exchange Management Act, that is FEMA, or Foreign Exchange Management Regulations rather, who is registered under Insurance Regulatory Development Authority, that is IRDA of India. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गाईडलाईन्स 2015 त्या गाईडलाईन्स आहेत. सो त्या स्पेसिफिक अथॉरिटीज म्हणजे एकतर तुम्ही जर पॉइंट आउट करायला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की एकतर GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेकंड थिंग फेमा, नेक्स्ट थिंग IRDA अँड लास्ट इज सेबी. ह्या चार अथॉरिटीज कडे जो रजिस्टर्ड आहे इंटरमिजियरी ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून, त्याला त्यांनी इंटरमिजियरी ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस इन IFSC असं म्हटलेलं आहे. सो त्याने जर आउटसाइड इंडिया एखाद्या व्यक्ती, आता हे IFSC आय थिंक तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये कॅपिटल गेन या टॉपिक मध्ये याचा रेफरन्स आलेला असेल की IFSC मध्ये जर ट्रेडिंग असेल किंवा त्यासाठी स्पेशल एक्झम्पशन आहे. आय थिंक इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर, आय थिंक आपल्याकडे आता गुजरातमध्ये एकच फायनान्शियल IFSC जे आहे ते सुरू झालेलं आहे. सो इन्कम टॅक्स मध्ये तुम्हाला असा रेफरन्स आहे जो त्या एरियामध्ये जर का तो इंटरमिजियरी असेल आणि त्याने जर का पर्सन लोकेटेड आउटसाइड इंडिया जर सर्व्हिस दिली असेल फॉर करन्सीज अदर दॅन इंडियन रुपीज, म्हणजे फॉरेनरला फॉरेन करन्सीची सर्व्हिस जर दिली असेल, या चार लोकांकडे रजिस्टर्ड असलेल्या इंटरमिजियरीने ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. ओके, सो इथे आपण या चारही एंट्रीज संपवलेल्या आहेत. युअर टास्क इज टू रीड द एक्सप्लेनेशन पार्ट गिवन हिअर. सो इथे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्ही रीड करायचं आहे. आता इथे इलस्ट्रेशन ऑफ सर्व्हिसेस एक्झम्प्ट हा पार्ट हायलाइट करून ठेवा, याला स्टार करून ठेवा, हा महत्वाचा आहे. सी फिक्स डिपॉझिट और सेव्हिंग डिपॉझिट ची सर्व्हिस आहे. प्रोव्हाइडिंग लोन और ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी फॉर इज कन्सिडरेशन फॉर पेमेंट ऑफ इंटरेस्ट, ही अगेन एक्झम्प्ट सर्व्हिस आहे. देन मॉर्गेजेस और लोन्स, कॉर्पोरेट डिपॉझिट्स, ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत याही लक्षात ठेवा की सर्व्हिस चार्जेस, फीज, डॉक्युमेंटेशन फीज, ब्रोकिंग चार्जेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, एंट्री चार्जेस or such like fees or charges collected over and above the interest on loan advance deposit are not exempt and thus represent taxable consideration. Invoice discounting, check discounting or other similar form of discounting is covered only to the extent of consideration is represented by way of discount. As such, discounting is a manner of extending credit facility or loan. So हा point महत्वाचा आहे. And lastly, any interest or delayed payment charges charged to clients for delay in payment of brokerage amount, settlement obligation or margin of trading facility, then it is exempt from GST. कारण again, since settlement obligation or margin trading facilities are a transaction which are in the nature of extending loans or advances. So ह्या काही स्पेशल कॅटेगरीज ज्या आहेत या तुम्ही लक्षात ठेवणं थोडं आवश्यक आहे, त्याला स्टार करून ठेवा. सो इथे आपण फायनान्शियल सर्व्हिसेस हा जो पार्ट होता हा कंप्लीट केलेला आहे. ओके, नाउ लेट्स मूव्ह टू पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. आपण गुड्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बघितलेली आहे. नाउ कम टू पॅसेंजर ट्रान्सपोर्ट. गुड्स ट्रान्सपोर्ट साठी आपण एक चार्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह तयार करणार आहोत, माझ्या लक्षात आहे, पण तो आय थिंक या लेक्चरमध्ये किंवा याच्या पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस वरती या. पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, सी एंट्री नंबर 15, ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर्स विथ ऑर विदाउट अकंपनाइड बिलॉंगिंग्स. अकंपनाइड बिलॉंगिंग्स म्हणजे काय, त्याच्याबरोबरचं जे काही सामान असतं ते लगेज. बाय एअर embarking from or terminating in an airport located in the state of Arunachal Pradesh, Assam, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Sikkim, Tripura or at Bagdora located in West Bengal. So काय ह्यासाठी एक्झम्पशन दिलेलं आहे तर ही जी स्टेट्स आहेत या ठिकाणी थोडं एअर ट्रॅव्हल जे आहे ते कुठेतरी प्रमोट करायचं आहे किंवा इथे एअरपोर्ट्स जास्तीत जास्त व्हायला हवीत, कनेक्टिव्हिटी त्यांची वाढायला हवी. सो ह्या ज्या 7 सिस्टर्स मधली ही जी स्टेट्स आहेत आणि वेस्ट बेंगॉल मधलं बॅगडोरा हे जे एअरपोर्ट आहे, सो एकतर एम्बार्किंग फ्रॉम म्हणजे ह्या प्लेसेस मधून
एम्बार्क होत आहेत, म्हणजे फ्लाईट सुरू होणार आहे, फ्लाईट डिपार्चर होणार आहे, किंवा ह्या एअरपोर्टला फ्लाईट अराईव्ह होते, फ्लाईट टर्मिनेट होते. सो अशा ह्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आहेत त्याला एक्झम्पशन जे आहे ते जीएसटी मधून दिलेलं आहे. सो आता हे जीएसटी याच्यात सप्लायर कोण असतो, तर एअर ट्रान्सपोर्टेशन जी एजन्सी असते, लाईक एअर इंडिया असेल किंवा तुमचं इंडियन एअरलाइन्स असेल, इंडिगो एअरलाइन्स असेल, किंगफिशर एअरलाइन्स असेल. सो ह्या ज्या काय आपण म्हणतो एरोप्लेन कंपनीज आहेत की ज्या एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्या इथे सप्लायर असतात. आणि जर त्यांनी ह्या ठिकाणाहून एम्बार्क होणारी, या ठिकाणाहून सुरू होणारी किंवा या ठिकाणी टर्मिनेट होणारी, दोन्हीपैकी एक काहीतरी असलं पाहिजे, अशी जर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस दिली असेल बाय एअर, तर ती सर्व्हिस जीएसटी मधून एक्झम्प्ट आहे. Second thing, transport of passengers with or without accompanied belongings by non-air conditioned contract carriage other than radio taxi for transportation of passengers excluding tourism conducted to charter on hire or stage carriage other than air conditioned stage carriage. So basically लक्षात काय ठेवायचं की एअर कंडिशन जर असेल तर मुळात तुम्हाला एक्झम्पशन नाहीये. जर नॉन एअर कंडिशन असेल तरच एक्झम्पशन आहे, कारण एअर कंडिशन मध्ये थोडं लक्झरी समजलं जातं, सो त्याला एक्झम्पशन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. जे नॉन एअर कंडिशन कॉन्ट्रॅक्ट कॅरेज आणि स्टेज कॅरेज आहे त्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे. नाव आता कॉन्ट्रॅक्ट कॅरेज म्हणजे काय, स्टेज कॅरेज म्हणजे काय, रेडिओ टॅक्सी म्हणजे काय, हे आपल्याला खालती डेफिनेशन दिलेले आहे. सो नाव कम टू दॅट पार्ट. कॉन्ट्रॅक्ट कॅरेज मीन्स अ मोटर व्हेकल which carries a passenger or passengers for hire or reward and is engaged under a contract where whether expressed or implied for the use of such vehicle as a whole for the carriage of passengers mentioned therein and entered into by a person with the holder of a permit in relation to such vehicle or any other person authorized by him in this behalf on a fixed or agreed rate or sum on a time basis whether or not with reference to any route or distance or from one point to another and in either case without stopping to pick up or set down passengers not included in the contract anywhere during the journey and includes a maxi cab and motor cab notwithstanding that separate fares are charged for its passengers. काय पटकन वाचून काही लक्षात येत नाही, पटकन तुकडे तुकडे करूया डेफिनेशन आणि लक्षात घेऊया. सी कॉन्ट्रॅक्ट कॅरेज म्हणजे काय, तर मोटर व्हेकल विच कॅरीज ऑन पॅसेंजर ऑर पॅसेंजर्स. ते थोडं मला चुकीचं वाटतंय, पॅसेंजर ऑर पॅसेंजर्स. या पॅसेंजर शब्दावरती काट मारा. फॉर हायर ऑर रिवॉर्ड ऑब्विसली फुकट कोणीच देणार नाहीये. अँड इज एंगेज अंडर अ कॉन्ट्रॅक्ट वेदर एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड. ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एकतर एक्सप्रेस आहे किंवा इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आहे. काय कसलं कॉन्ट्रॅक्ट आहे, फॉर द यूज ऑफ सच व्हेकल ॲज अ होल फॉर कॅरेज ऑफ पॅसेंजर. अख्खं व्हेकल जे आहे ते आम्ही यूज करणार आहोत कशासाठी, फॉर कॅरेज ऑफ पॅसेंजर्स मेन्शन्ड देअरिन. सो पॅसेंजर्सची एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी ते होल व्हेकल जे आहे ते यूज होणार आहे, असं कॉन्ट्रॅक्ट केलं गेलंय. आता हे कॉन्ट्रॅक्ट केलं गेलेलं आहे ऑन अ फिक्स्ड ऑर अग्रीड रेट ऑर सम. म्हणजे त्याच्यामध्ये प्रकार कसे असतात, सी काही ठिकाणी अवरली रेट असतो. म्हणजे मी एक बस बुकिंग करतोय, ट्रॅव्हलर बस बुक करतोय, सो ते सांगतात की तुम्ही रूट कुठचाही घ्या, तुम्ही राजस्थानला जाऊन या, नाहीतर तुम्ही शिर्डीला जाऊन या, नाहीतर तुम्ही वेस्ट बेंगॉल कोलकाताला जाऊन या. तुम्ही जितके अवर्स साठी ते व्हेकल रेंटवर घेतलं असेल तितक्या अवर्स प्रमाणे आमचा रेट फिक्स आहे की ओके 100 रुपीज पर अवर, 400 रुपीज पर अवर मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ अवर्स आम्ही पेमेंट घेणार. तुमचा रूट काहीही असू. सेकंडली काही ठिकाणी असं अग्रीमेंट असतं की टाइम नाही पण रूट अग्रीड असतो की ओके रत्नागिरी टू गोवा अँड गोवा टू बॅक टू रत्नागिरी. सो तुमचे स्टार्टिंग पॉइंट जे आहेत ते ठरलेले असतात फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इन आयदर केस विदाउट स्टॉपिंग टू पिकअप ऑर सेट डाऊन पॅसेंजर्स नॉट इन्क्लुडेड इन द कॉन्ट्रॅक्ट एनिव्हेअर ड्युरिंग द जर्नी. म्हणजे काय, तर आमची जी ट्रॅव्हलर बस आहे, मला सांगा की तुम्ही जर एखाद्या ट्रिपसाठी बुकिंग केलं असेल, ओके समजा केसरीची टूर तुम्ही बस बुक केली किंवा आता आपण क्लासच्या ट्रिपला जात असू आणि त्यासाठीची बुकिंगची बस बुक केलेली आहे, ती बस वाटेतल्या जनरल पॅसेंजर्सना घेते का हो, त्यासाठी थांबते का, नाही थांबत. म्हणजे तुम्ही वडाप मध्ये चढला नाहीये, आपल्याकडे इथला वडाप नावाचा एक शब्द आहे, सो त्याच्यात तुम्ही चढला नाही, तुम्ही त्याच्यामध्ये एंटर नाही केलंय. तुम्ही स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की आम्हाला या ठिकाणून या ठिकाणी जायचंय किंवा आम्हाला इतक्या तासांसाठी तुमचं व्हेकल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हवं आहे. सो त्यावेळेला वाटेतल्या अन्य वाटसरूंसाठी, अन्य ट्रॅव्हलरसाठी ती बस थांबणार नाही. इट इज ओनली रेस्ट्रिक्टेड टू यू पीपल. ठीक आहे, असं जर असेल तर त्याला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅरेज म्हटलेलं आहे. इन्क्लुड्स मोटर कॅब आणि मॅक्सी कॅब.
ओके, आता परत एक्झम्पशनच्या एंट्रीवरती या. नॉन एअर कंडिशन कॉन्ट्रॅक्ट कॅरेज अदर दॅन रेडिओ टॅक्सी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स एक्सक्लुडिंग टुरिझम कंडक्टेड टूर ऑर चार्टर ऑन हायर. ओके, थोडक्यात टुरिझम पर्पज साठी जेव्हा असं वापरलं जात नाहीये, कारण टुरिझम पर्पज असेल तर परत एकदा ते टॅक्सेबल होईल, किंवा जर कंडक्टेड टूर असेल म्हणजे केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, आम्ही टूरच कंडक्ट करतोय, त्यासाठी आम्ही जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजरची सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, किंवा लास्टली चार्टर ऑन हायर, की आम्ही अख्खं व्हेकल पूर्णपणे हायर वरती क्लेम केलेलं आहे. तुमच्या मनात परत एकदा प्रश्न आहे, मग आता ह्या सर्व्हिस मध्ये येणार काय? सी, तुमच्या ज्या पिकअप व्हॅन्स असतील, से फॉर एक्झाम्पल नॉन एअर कंडिशन कॉन्ट्रॅक्ट कॅरेज म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि ती टूर नाहीये, से ऑफिशियल काहीतरी पर्पज आहे, सेमिनार आहे, त्यासाठी मी बस बुकिंग केलेलं आहे, सो इट विल बी कव्हर्ड हिअर. पण जर टुरिझम साठी असेल, अगेन जर कंडक्टेड टूर असेल किंवा या गोष्टी जर असतील, तर त्यासाठी हे एक्झम्पशन नाहीये. सो नॉन एअर कंडिशन कॉन्ट्रॅक्ट कॅरेज अगेन अदर दॅन रेडिओ टॅक्सी. आता रेडिओ टॅक्सी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण बघूया. सी, आपण ही डेफिनेशन पहिली कव्हर केलेली आहे. Now come to radio taxi. Radio taxi means a radio cab where why whatever name called, which is in two-way radio communication with central office and is enabled for tracking using GPS global positioning system or GPRS. सो थोडक्यात हेड ऑफिस किंवा जे काही सेंट्रल ऑफिस असेल त्याच्याशी जेव्हा टू वे कनेक्शन असतं. सी, तुम्ही कधी ओला किंवा उबर मधून ट्रॅव्हल केलं असेल तर ओला उबरच्या हेड ऑफिसशी त्या व्हेकलचा ट्रेस असतो. काही वेळा आता मी एक मेरू नावाची कॅब सिस्टीम आहे इन मुंबई, त्यातनं ट्रॅव्हल करत होतो. सो द ड्रायव्हर वॉज एक्सिडिंग द स्पीड लिमिट. ड्रायव्हर अराउंड 80 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त स्पीडने व्हेकल ड्राईव्ह करत होता. सो हेड ऑफिस मधनं मेसेज आला की ओके, अरे तुम्ही स्पीड जो आहे ती फॉलो करत नाही आहात, सो प्लीज फॉलो द स्पीड लिमिट. सो नुसतं हेड ऑफिसवरून वन वे कम्युनिकेशन नाहीये. जेव्हा आमचं ट्रॅव्हल कम्प्लीट झालं तेव्हा ड्रायव्हरनेही कम्युनिकेट केलं हेड ऑफिसला की अरे हा, आमचं अमुक अमुक डेस्टिनेशनला मी पॅसेंजरला ड्रॉप केलंय अँड द ट्रॅव्हल इज कम्प्लिटेड. सो टू वे कम्युनिकेशन पाहिजे आणि जीपीएस जीपीआरएस इनेबल्ड व्हेकल असलं तर त्याला त्यांनी रेडिओ कॅब किंवा रेडिओ टॅक्सी असं म्हटलेलं आहे. ओके, सो नॉन एअर कंडिशन कॉन्ट्रॅक्ट कॅरेज म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, पण त्याच्यातून त्याला टुरिझम जे आहे ते बाजूला काढायचं आहे, किंवा कंडक्टेड टूर चार्टर ऑन हायर हा जो विषय तो बाजूला करायचा. आता ह्याचा एक तुम्हाला परफेक्ट एक्झाम्पल सांगू का कॉन्ट्रॅक्ट कॅरेजचा? सी, आपल्याकडे रत्नागिरीत लोकल एक्झाम्पल सांगतो की फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही आपल्याकडे जी इंडस्ट्री लोकेटेड आहे, तर त्या ठिकाणी त्या एम्प्लॉईजना ड्रॉप करण्यासाठी त्यांच्या बसेस ते हायर करतात. ओके, सो त्या बसेस कशा असतात, त्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीच्या नसतात, तर कुठल्या तरी एक थर्ड पर्सन असतो ज्याच्याकडे बसेस खूप आहे, त्याचा बिझनेसच तो आहे. सो त्या बसेसचा हा काय असतो की त्यांनी त्या एम्प्लॉईज जे असतात, तुम्ही कधी बघितलं असेल तर त्यांच्या ड्युटी टायमिंगला ते त्या स्टॉपवर येऊन उभे असतात. ती बस सपोज हातखंब्यातून सुरुवात करते आणि मग सर्व्हिस स्टॉप मारुतीमध्ये पिकअप करत जाते आणि त्या फॅक्टरीमध्ये त्यांना घेऊन जाते. तसंच त्या फॅक्टरीमधून निघते आणि त्या एम्प्लॉईजना घरी ड्रॉप करत जाते. आता ही जी बस आहे ही बाकी नॉर्मल पॅसेंजर साठी ओपन आहे का हो? म्हणजे आता हे चुकून ओपन करत असेल तर माहिती नाही, मला ऍक्च्युअली माहिती नाहीये, पण ऍक्च्युअली त्यांनी एक्सपेक्टेड नाही, बिकॉज दॅट बस इज हायर्ड ओनली फॉर द पर्पज ऑफ फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. करेक्ट. सो अशा पद्धतीचं जे कॅरेज आहे ना, ह्याला कॉन्ट्रॅक्ट कॅरेज मध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. आता ती बस जर नॉन एअर कंडिशन्ड असेल, ती जर एअर कंडिशन नसेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे, पण जर ती एअर कंडिशन्ड असेल तर मात्र त्या सर्व्हिसेसना एक्झम्पशन क्लेम करता येणार नाही. ठीक आहे, सो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॅरेज म्हणजे काय नक्की कळलंय. आता स्टेज कॅरेज कडे येऊया. स्टेज कॅरेज अदर दॅन एअर कंडिशन स्टेज कॅरेज. सो अगेन स्टेज कॅरेजची पण डेफिनेशन दिलेली आहे. स्टेज कॅरेज मीन्स अ मोटर व्हेकल कन्स्ट्रक्टेड ऑर अडॅप्टेड टू कॅरी मोर दॅन 6 पॅसेंजर्स एक्सक्लुडिंग द ड्रायव्हर for hire or reward at separate fares paid by or for individual passengers either for the whole journey or for the stages of the journey. सो स्टेज कॅरेज म्हणजे काय, तर आम्ही फॉर एक्झाम्पल वडापच्या ज्या गाड्या असतात ना, सी फॉर एक्झाम्पल आता मला रत्नागिरीहून चिपळूणला जायचंय, सो मी स्टँडवर जाऊन उभा राहिलो किंवा स्टॉपवर जाऊन उभा राहिलो बसच्या, तर गव्हर्नमेंटच्या ज्या एसटीज आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या बसेस आहेत, त्या सोडून अन्य काही प्रायव्हेट बसेस किंवा अन्य काही प्रायव्हेट व्हेकल्स पण येतात की ते विचारत होतात चिपळूण चिपळूण चिपळूण. मला जर जायचं असेल तर मी त्यांना इंडिव्हिज्युअल बेसिसवरती फेअर पे करतो. मी अख्खी गाडी नाही घेत. कॉन्ट्रॅक्ट कॅरेज मध्ये तुम्ही अख्खी गाडीच, होल व्हेकल इज ऑन रेंट.
मी अख्खी गाडी घेत नाही, मी इंडिव्हिज्युअलिस्टिक लेवलवरती ते पेमेंट करतो. आणि अगेन इथे गाडीची जी कपॅसिटी आहे ती 6 पॅसेंजर्स पेक्षा जास्त असली पाहिजे. सो 6+1 पेक्षा जास्त कपॅसिटीची गाडी असली पाहिजे. पण 6 पॅसेंजर एक्सक्लुडिंग ड्रायव्हर म्हटलं म्हणजे 6+1, सो 7 सीटर पेक्षा जास्त जर ती व्हेकल असेल तर मुळात ही सिस्टीम अवेलेबल आहे, ज्याला आपल्याकडे वडाप असं म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये. सो ही सिस्टीम काय आहे, तुम्ही तुमच्या त्या स्टॉप वरती जाता आणि मग त्या स्टेजेस साठी असतं की रत्नागिरी टू चिपळूण साठी इतकं फेअर आहे. तुम्हाला जर वाटलं चिपळूण मध्ये गेल्यावर नाही की मला ऍक्च्युली पुढे पनवेलला जायचं, तर तुम्ही पुढचं फेअर पे करता चिपळूण टू पनवेल. सो ह्या स्टेजेस त्यांनी केलेल्या असतात की रत्नागिरी टू चिपळूण, चिपळूण टू काय आणखीन खेड, खेड पासून पनवेल, पनवेल टू मुंबई. सो ह्या पद्धतीने ते कुठेतरी स्टेज करतात, स्टेजेस प्रिपेअर करतात, त्याला स्टेज कॅरेज असं कन्सिडर केलं जातं. अगेन जर ते नॉन एअर कंडिशन असेल तरच, म्हणजे एसी असेल तर त्याला टॅक्स लागणार, नॉन एसी असेल तरच त्याला टॅक्स लागणार नाही. इट विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. ओके, सो आपण आय थिंक पहिली एंट्री जी आहे ती सक्सेसफुली कव्हर केलेली आहे. नाव कम टू द सेकंड एंट्री, एंट्री नंबर 16. एंट्री नंबर 16 च्या आधी एंट्री नंबर 17 कडे येऊया, बिकॉज इट इज पॅरलल टू 15 नंबर. सो ती रीड करा. Services of transportation of passenger with or without accompanied belongings by railway in a class other than first class or an air conditioned coach. सी, परत फर्स्ट क्लास हा लक्झरी समजला जातो, त्याच्यामुळे त्याला एक्झाम्पशन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. किंवा एअर कंडिशन कोच जर असेल, एअर कंडिशन बोगी जर तुमची असेल तर त्यासाठी सुद्धा एक्झाम्पशन दिलेलं नाहीये, ते टॅक्सेबल आहे. मेट्रो, मोनोरेल और ट्रामवे. सो मेट्रोची जी सर्व्हिस आहे, मेट्रोचं जे तिकीट चार्ज केलं जाईल त्याच्यावरती जीएसटी चार्ज केला जाणार नाही, मोनोरेल वरती चार्ज केला जाणार नाही आणि ट्रॅमवे वरती चार्ज केला जाणार. ट्रॅमवे तुम्ही बघितला असेल की नाही माहिती नाही, आय थिंक वेस्ट बेंगॉलमध्ये कोलकाता सिटीमध्ये अजून हे ट्रॅम आहे. अँड द मोनोरेल आय थिंक तुम्ही जर कोणी माथेरानला गेला असाल किंवा अशाच ठिकाणी, ती एक जी स्पेसिफिकली मोनो ट्रेन असते की ज्याच्यावरती ती एकच ट्रेन ठराविक डेस्टिनेशन मध्ये ट्रॅव्हल करते, सो तुला मोनोरेल असं म्हणतात. सो मेट्रोज, मोनोरेल किंवा ट्रॅमवेज जे आहेत यांनी जे ट्रान्सपोर्टेशन केलं जातं हे टॅक्स फ्री आहे. दॅट मीन्स इट इज एक्झम्प्ट. इनलँड वॉटरवेज मधनं जर ट्रान्सपोर्टेशन केलं गेलं पॅसेंजर्सचं तर अगेन इट इज एक्झम्प्ट. इनलँड वॉटरवेज म्हणजे काय, तर मला ब्रह्मपुत्रा नदीवरून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचंय किंवा हुबळी नदीवरून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचंय, इट विल बी एक्झम्प्टेड. पब्लिक ट्रान्सपोर्ट अदर दॅन प्रिडॉमिनंटली फॉर टुरिझम पर्पज इन अ व्हेसल बिटवीन प्लेसेस लोकेटेड इन इंडिया. आणि मीटर्ड कॅब्स और ऑटो रिक्षा. आता हे मीटर्ड कॅब ऑटो रिक्षाची डेफिनेशन परत दिलेली आहे, ती बघूया काय आहे ती. मीटर्ड कॅब म्हणजे काय, मीटर्ड मीन्स कॅब मीन्स एनी कॉन्ट्रॅक्ट कॅरेज ऑन विच an automatic device of the type and make approved under the relevant rules of the state transport authority is fitted, which indicates reading of the fare chargeable at any moment and that is charged accordingly under the conditions of the permit issued under Motor Vehicles Act 1988 and the rules made thereunder, but does not include radio taxi. सो रेडिओ टॅक्सी हा पूर्ण वेगळा विषय. मीटर कॅब म्हणजे काय, थोडक्यात ज्या गाड्यांना किंवा ज्या रिक्षांना मीटर बसवलेले असतात त्यांना मीटर कॅब असं म्हणतात. आणि म्हणूनच रिक्षावाले जे आहेत त्यांच्यावर सुद्धा इन्क्लुडिंग ई रिक्षा त्या सुद्धा ट्रान्सपोर्टेशन वरती जीएसटी नाही. आता एखाद्या रिक्षावाल्याच्या जर 8-10 रिक्षा असतील तर ऑब्व्हियसली तो 20 लाखाच्या वरती जाईल त्याची सर्व्हिस, मग त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन घेऊन रिक्षाच्या भाड्यावरती पण 18% जीएसटी असं होणार नाही. मीटर्ड कॅब्स किंवा ऑटो रिक्षास ज्या आहेत यांनी केलेलं असं ट्रान्सपोर्टेशन असेल तेही एक्झम्प्ट आहे. आता ह्याच्याकडे येऊया, क्लॉज डी कडे. पब्लिक ट्रान्सपोर्ट अदर दॅन प्रिडॉमिनंटली फॉर टुरिझम पर्पजेस इन अ व्हेसल बिटवीन प्लेसेस लोकेटेड इन इंडिया. म्हणजे इंडियातल्या प्लेसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असाल आणि जर ते ट्रान्सपोर्ट अदर दॅन फॉर टुरिझम पर्पज असेल म्हणजे काय, सी गोवामधून तुम्ही जर एखादं हे बुक केलं, क्रूज बुक केलं फॉर ट्रॅव्हल अँड टुरिझम, तर ते एक्झाम नाही करायचंय. पण ओके, आता गोवा टू सपोज आम्हाला विशाखापट्टणम जायचं आणि इट इज आम्हाला काहीतरी बिझनेससाठी जायचं, म्हणजे रुटीन जी ट्रॅव्हलिंग केलं जातं बाय व्हेसल ते एक्झाम केलेलं आहे. सी एसटी बस आपण असं म्हणू शकत नाही ना की एसटी बस ही टुरिझम साठी आहे. ओके, आम्ही टुरिझम साठी जाणार आहोत तर आम्ही ती वापरू शकतो, म्हणजे असं काय तुम्ही डिफाईन करू शकत नाही की त्या वेसलमध्ये फक्त बिझनेस पर्पजचेच लोक आम्ही घेऊ. पण बेसिकली व्हेदर इट इज प्रिडॉमिनंटली डिझाईन फॉर टुरिझम पर्पज. सी गोव्यामध्ये तुम्ही एखादं क्रूज बुक करणं इट इज प्रिडॉमिनंटली फॉर टुरिझम पर्पज, ते टुरिझम साठीच आहे. पण ओके, गोवा टू विशाखापट्टणम आमची रेग्युलर व्हेसल सर्व्हिस आहे,
की आमचं व्हेसल गोव्या म्हणजे आमचं जहाज गोव्याहून निघतं आणि विशाखापट्टणमला पॅसेंजर्सच्या डिलिव्हरी करतं, पॅसेंजर्सना ड्रॉप करतं. सो इट इज रुटीन सर्व्हिस, ती प्रिडॉमिनंटली टुरिझम साठी नाहीये. सो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की अदर दॅन प्रिडॉमिनेटली फॉर टुरिझम पर्पज, जर तुम्ही व्हेसल थ्रू पब्लिक ट्रान्सपोर्ट केलं जात असेल तर ते एक्झम्प्ट आहे. ठीक आहे. सो आपण ही एंट्री नंबर 17 जी आहे ती सुद्धा कव्हर केलेली आहे. नाउ द रिमेनिंग एंट्री नंबर 16, services provided to the central government by way of transport of passengers with or without accompanied belongings by air, embarking or from or terminating at regional connectivity scheme airport against consideration in the form of viability gap funding. However, nothing contained in this entry shall apply on or after expiry of period of 3 years from the date of commencement of operations of the regional connectivity scheme airport as notified by Ministry of Civil Aviation. थोडक्यात काय तर रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम नावाची मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन, भारत सरकारच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन नावाची एक मिनिस्ट्री आहे, खातं आहे. त्या खात्याने एक रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम नावाची स्कीम सुरू केली. कशासाठी सुरू केली आहे तर जे लोक, आता तुम्हाला लक्षात येईल की मगाशी 7 सिस्टर्स मध्ये जी स्टेट्स होती ना त्या रिलेटेड साधारण या सर्व्हिसेस आहेत किंवा ही स्कीम्स असणार आहेत. सो जे लोक किंवा जे एरियाज कनेक्ट नाहीयेत इंडियाला किंवा इंडियन मेन जी काही सिटीज आहेत सेंट्रल इंडिया त्याला अशी कनेक्टिव्हिटी त्यांची कमी आहे, त्या ठिकाणी रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमच्या अंडर एअरपोर्ट कन्स्ट्रक्ट केलं जात आहे. आता ह्याच्यासाठी जर तुम्ही गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली असेल बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर्स विथ ऑर विदाउट अकंपनाइड बिलॉंगिंग्स बाय एअर, एम्बार्किंग फ्रॉम ऑर टर्मिनेटिंग ऍट आरसीएस अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ व्हायबिलिटी गॅप फंडिंग, म्हणजे तुम्हाला जे कन्सिडरेशन मिळणार आहे सर्व्हिस प्रोव्हायडरला काय मिळणार आहे, व्हायबिलिटी गॅप फंडिंगचं मिळणार आहे. सी, आता तुम्हाला मी एक ह्याची प्रॉपर एक केस आपण डिझाईन करूया, पण एक्झाम मध्ये मला वाटत नाही की ही केस विचारली जाईल, पण ही तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी एक केस डिझाईन करतो. ओके. सी, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम साठी त्रिपुराच्या मधल्या एका गावामध्ये एअरपोर्टचा बेस प्रिपेअर केला गेला. आता प्रॉब्लेम काय झाला की इंडिगो एअरलाइन्स नावाची एक प्रायव्हेट कंपनी आहे, गव्हर्नमेंट कंपनी नाहीये, की ज्यांच्याकडे फुल जी एरोप्लेन कंपनी आहे एअरवे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. मला सांगा त्रिपुराच्या टोकावरती कुठेतरी एअरपोर्ट तयार केला, इथे रेग्युलरली हे इंडिगो एअरलाइन्स आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करेल का? बिकॉज इंडिगो एअरलाइन्स इज अ प्रायव्हेट सेक्टर. सो ती काय म्हणेल की मला बिझनेस करायचा आहे बॉस, सो मी कुठे त्रिपुरामध्ये जाऊ, कोण असणार आहे तिकडून इकडे ट्रान्सपोर्ट करायला, सो मी त्यासाठी सेपरेट फ्लाईट का बुक करू माझी किंवा का वेस्ट करू. तुम्ही सर्व्हिस कॉस्टिंग मध्ये बघितलं असेल की पर फ्लाईट त्यांना कॉस्टिंग मेंटेन करावं लागतं. तर जर तिकीट्सच नसतील तर का मी बुक करू. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं की ओके ठीक आहे चल तुम्ही आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करा, आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो किंवा आम्ही त्याचा कन्सिडरेशन पे करतो. ओके. आता हे कन्सिडरेशन कसं पे केलं जाईल तर व्हायबिलिटी गॅप फंडिंग. कारण जर इंडिगो एअरलाइन्सला सांगितलं प्रायव्हेट सेक्टर एंटिटीला की तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस द्यायची, सो ते काय म्हणतील की मग आम्ही काहीतरी जास्त कन्सिडरेशन चार्ज करू, आम्ही हायर लेवल घेऊ ना, कारण आमच्यासाठी ते इकॉनॉमिकली व्हायबल नाहीये. इंडिगो एअरलाइन्स साठी तो खर्च परवडण्यासारखा नसणार आहे, तुम्ही कॉस्टिंग मध्ये हा सगळा पार्ट बघितला असणार आहे. सो मग काय करतील ते प्राइसेस खूप हाय ठेवतील. आता प्राइसेस हाय ठेवल्या की ऑटोमॅटिकली डिमांड कमी होणार, म्हणजे मग गव्हर्नमेंटचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे की तिथे कनेक्टिव्हिटी वाढायला हवी हे अचीवच होत नाही. म्हणून ह्या एअरलाइन्स कंपनीला व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणून कन्सिडरेशन दिलं जाईल आणि मग ही इंडिगो एअरलाइन्स ही इंडिव्हिज्युअल पॅसेंजरला सर्व्हिस न देता सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्व्हिस देईल असं दाखवेल की ओके आम्ही गव्हर्नमेंटला सर्व्हिस देतोय, गव्हर्नमेंट आम्हाला याच्यात कन्सिडरेशन व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणून देणार आहे, ही सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. आता पुन्हा काय सांगितलंय की ही सर्व्हिस कुठपर्यंत एक्झम्प्ट आहे तर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ऑपरेशन ऑफ दॅट एअरपोर्ट, ज्या दिवशीपासून ते एअरपोर्ट सुरू होईल 3 वर्षापर्यंत ही सर्व्हिस एक्झम्प्ट राहील, नंतर मात्र याच्यावर टॅक्स लागेल. ओके. सो 3 वर्षांसाठी गव्हर्नमेंटने एक्झम्पशन दिलेलं आहे. नंतर मात्र आता हे 3 वर्ष जीएसटी ऍप्लिकेबिलिटी पासून नव्हे, ते एअरपोर्ट जेव्हापासून ऑपरेशन होईल तिथपासून पुढे 3 वर्ष एक्झम्पशन ग्रांट केलेलं आहे. नंतर मात्र हे एक्झम्पशन जे आहे ते विथड्रॉ केलं जाईल. आय थिंक तुम्हाला कळलं असेल मी काय सांगतोय ते. सो हा पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस बद्दलचा सगळा मॅटर होता. आय होप तुम्हाला कळला असेल. इथे ई रिक्षा, स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग वगैरे सगळ्याचे डेफिनेशन दिलेले आहेत. अगेन आपण ह्याच्यावरती सुद्धा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट प्रिपेअर करणार आहोत. माझा प्रयत्न असेल की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस साठी आपण एक चार्ट प्रिपेअर करू. बट टाइम बिंग आपण आता इथे थांबूया. पण ही सर्व्हिस कव्हर केलेली आहे. सी, आपण एक पार्ट बाय पार्ट सर्व्हिसेस कव्हर करत चाललोय. सो तुम्ही त्या रिवाइज करत चला, तशाच ग्रुपमध्ये स्टडी करत चला आणि शक्य होतं तेवढं त्याचे चार्ट्स प्रिपेअर करा, त्याचा काहीतरी एक तुमचा रिव्हिजनचा पॅटर्न सेट करा. आपल्या बुकच्या शेवटीच्या काही 20 पेजेस मध्ये जी काही समरी आहे ती कुठेतरी रीड करत राहा. ठीक आहे. सो आय विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट ग्रुप. बाय.